पण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे पोहोचलो आहोत. येथे काही युवक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार. माझं नाव मधुसूदन गोरख ढोले. मी पाटोद्याचा रहिवासी असून आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की पाटोदा ग्रामपंचायतमध्ये जो 15 वित्त आयोग झाला किंवा इतर कुठले निधी आहेत हे आमच्या गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि जे विद्यमान सदस्य आहेत यांनी संलग्न मताने मिळून कमीत कमी 50 ते 60 लाख रुपयाचा घोटाळा झाला आम्हाला उघडकीस आला आहे. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो. कशामध्ये झालं नेमकं घोटाळ्याचं बघायला गेलं तर आमच्या गावातील विद्यमान सरपंच यांनी शाळेतील आरो प्लॅन्ट झालं किंवा अंगणवाडीतील खेळणी, अंगणवाडीतील बाथरूम दुरुस्त झालं किंवा गावातील इतर अनुसूचित जातीमधले रस्ते झाले, यांचे जे आहेत त्यांचे काम न करता किंवा बोगस बिलं दाखवून इथं बिलं उचललेली आम्हाला निदर्शनात आलं आहे. काम न करता बिलं उचलले? हो, काम न करता, काही ठिकाणी काम न करता किंवा जे इतर कर्मचारी आहेत किंवा सोबती आहेत त्यांच्या नावाने बोगस बिलं किंवा बोगस कंपन्यांचे, बोगस दुकानाचे, बोगस मेडिकलचे बिलं दाखवून त्यांच्या नावाने अनामुष बिलं उचलीत. तुम्ही ग्रामसभेमध्ये हा विषय मांडला नाही का त्यांची? ग्रामसभेला आम्ही वारंवार ग्रामसेवक साहेबांना याची माहिती अधिकाऱ्याला मागणी केली असता त्यांच्यावरती पण सरपंच साहेबांनी प्रेशर टाकलेलं आम्हाला दिसून आलं आणि याची आम्हाला कुठल्याही प्रकारची योग्यरित्या माहिती पूर्णतः अजून आली नाही. ग्रामसेवकांनी सरपंचांना पूर्ण माहिती दिलीच नाही? पूर्ण कुठलीच माहिती दिली नाही आम्हाला. काय सांगाल? सरकारी अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आला कागदीची माहिती पुरवठा करताना. सरकारी अधिकारी म्हणजे तुम्ही माहिती मागली, सरकारी अधिकाऱ्यावर दबाव टाकला कागद देऊ नका म्हणून. देऊ नका का बरं? कारण सर्वसामान्य माणसाचा हक्क आहे ना. गोड बंगल सगळं उघड पडाल ना त्याच्यामुळं. अच्छा, बरं. आता जवळपास आम्ही 2 महिन्यापूर्वी यांना अर्ज दिला होता पंचायत समितीला म्हणा ग्रामसेवक साहेबाकडं. अजून आम्हाला त्याच्यावरती एकही कुठल्याही विषयाची त्यांनी माहिती पुरवली नाही किंवा काहीच असं तोंडीही चर्चा केलेलं नाही की बाबा तुम्ही जे काय मागितले केले त्याच्याविषयी काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि स्पष्टीकरण मागायला गेलं तर सरपंच साहेब डायरेक्ट म्हणतात की बाबा तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या, काय बघताय ते बघा, माझे मी खंबीर आहे. काय बघताय ते बघा म्हणजे? तुम्हाला काय करायचं आहे ते करा, तुम्ही काय करताय काय नाही मी बघून घेतो, मी खंबीर आहे, असं हे त्यांचं बोलणं आहे. म्हणजे सरपंच जनतेने याच्यासाठी निवडून दिलं? आम्ही तेच म्हणलं की बाबा आम्ही तुम्हाला काहीतरी काम करचाल, गावाचं भलं करचाल, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मतं दिलीत बाबा, या गोष्टी आम्ही त्यांना बोललो होतो. तर तुम्हाला काय करायचं आहे या भाषेत त्यांनी सरळ सरळ उत्तरं दिलेली आहेत की तुम्हाला काय करायचं आहे, कुठून कागद काढायचे काढा, बघा, माझे मी बघून घेतो. हे त्यांचं आता आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, ह्याच्यामध्ये आपण मागण्या केल्या, ह्याच्यासाठी काय आपण अल्टिमेट आग्रहाच्यानंतर आपण काय करणार का? याच्यानंतर आमची कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की जे बोगस बिलं झालेत किंवा ज्या बिलांचं बिल आधीच झालेलं आहे किंवा जे 22-23मध्ये ज्या कामांची बिलं उचललेत ते आम्ही हे करत असताना सरपंचाचं निदर्शन आलं की त्यांनी परत ते कामं झालेली परत काय अनुषंगिक साहित्य असेल, गावातील घंटागाडी असेल किंवा अजून काही गोष्टी असेल, बऱ्याच काही गोष्टी आज 1-2 दिवसापूर्वी अजून गावात पडलेल्या आहेत. मग आम्हाला एकच विनंती आहे की जर ह्या कामाची बिलं जर तुम्ही 22-23मध्ये उचलली आहेत तर हे जे सामान दिले ते इतके दिवस कुठं होतं आणि हे एवढा भ्रष्टाचार कशा पाहिजे जनतेसाठी वापरण्यासाठी का नाही? त्याच्यामध्ये तुम्ही माहिती मागवल्यानंतर आता सामान येऊन पडलं? हो, आम्ही माहिती मागितल्यानंतर सामान येऊन पडले गावात. मग एवढे दिवस सामान कुठं त्यांना विचारलं नाही? विचारलं की टोलाटोलची उत्तर आहेत सगळी. अच्छा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जागृत झालेत त्यावेळेस त्यांना जाग आली आणि त्यावेळेस ते कामं करायला सुरू झालं आता. ठीक आहे, बोला. या सर्व युवकांच्या प्रतिक्रियेवरून एकच ध्यानात येत आहे की जे ग्रामपंचायत संस्था ही सर्व ग्रामस्थांची असते आणि यामध्ये सरपंच, ग्रामसेवक या सर्वांनी मिळून आणि गावातील लोकांच्या संगनमताने गावात विकास करायचा असतो की स्वतःचा विकास नसतो करायचा. यामधनं एकच निदर्शनास आलं. त्यामुळे माझं या माध्यमातून आपल्याला एकच सांगणं आहे आणि प्रशासनालाही एक आव्हान समजा अथवा इशारा समजा, जर अशा लोकांवर तुम्ही कडक कारवाई करणार नसाल तर अखिल भारतीय छावा संघटना यांच्या पाठीशी ठाम उभा राहील आणि रस्त्यावर उतरेल. मग त्यासाठी उरलेले सगळं आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि जे काही दोषी आहेत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या सर्व पाटोदा ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आता ज्या योजना यांनी सांगितल्या, शाळा असेल, अंगणवाडीच्या असतील, ज्या दुरुस्ती आहेत, ग्रामपंचायत फर्निचर असेल, या सर्व गोष्टींची जे आता जर समजा आज त्यांनी कामं करत असतील, तुम्ही बिलं जर 2 वर्षाखाली उचलली असतील आणि तुम्ही आज आणून टाकत असाल तर मग 2 वर्ष तुम्ही पैसा तुमच्या घरात ठेवला का? तुम्ही काय केलं इतक्या वर्षामध्ये? मग आता तुम्ही नेमकं करताय काय? आणि तुम्ही जर त्या ग्रामपंचायतमधल्या कुण्या सदस्याला माहीतच नसेल की आपल्या गावात काय झालंय तर मग याला दोषी कोण आहे?
मग त्यामुळं प्रशासनानं, माझं गटविकास अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, यांना एक विनंती आहे अथवा इशारा समजा, तुम्ही जितक्या लवकर होईल अशा दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा इथून पुढचं होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. बरं, अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव ही कायमस्वरूपी अग्रेसर असते. अण्णासाहेब जावळे पाटील म्हणलं की लोकांना आजही त्यांचे कार्य आठवतं. धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं, एक तुमच्या पाटोदा गावापुरतं नाही किंवा माझ्या गावापुरतं पूर्ण ग्रामपंचायतमध्ये असाच भ्रष्टाचार चालू आहे, तर ह्याच्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना काय करणार का? अशा ज्या ग्रामपंचायतीमध्ये असा भ्रष्टाचार झालेला आहे, अशा भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय छावा ही कणखरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि जिथे लागेल तिथं अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्यासोबत कधीही निम्म्या रात्री बोलवा तुम्ही, तिथं आम्ही हजर असू. आणि अशा भ्रष्टाचार लोकांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, कारण हे भ्रष्टाचारी लोक जर परत जनतेतून निवडून येणार असतील तर त्या जनतेचं किती वाटोळ आहे. उद्या हे ह्यांचीच घरं भरणार आहेत, त्यांना सर्वसामान्य लोकांचं काही देणं घेणं नाही. त्यामुळे या लोकांवर कुठं तर चाप बसला पाहिजे आणि प्रशासनानं याचं दखल घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. तुम्हाला वाटते का कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालय हे यांच्यावरती कारवाई करतील का? कारण ह्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली तर यांच्याकडे खूप सारी निवेदनं येतात, पण ह्याच्यावर ॲक्च्युली खरंच अंमलबजावणी होते का? नाही, आता कसं आहे माहीत आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळ्यांना जर जे आमचे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या जवळचे असल्यामुळं, त्यांच्या संबंधितले असल्यामुळे त्यांचाच वरदहस्त आहे. त्यामुळं त्या वरदहस्तामुळे आणखी हे काय करतात, आणि जर यांनी काय नाही केलं तर मग आम्ही आहेच ना रस्त्यावर उतरायला. ते रस्त्यावर उतरून आम्ही आमचा न्याय नक्कीच घेऊ. बरं, मला सांगा, लोकप्रतिनिधी जनतेनं निवडून दिलेला असतो तो कुणासाठी आणि कशासाठी असतो? तो लोकांसाठी असतो, स्वतःचं घर भरण्यासाठी नाही. म्हणजे मालक, जनता मालक का लोकप्रतिनिधी मालक? नाही, जनता मालक आहे, ज्यात लोकप्रतिनिधी मालक नाहीत. मग आता उलटं चित्र दिसते. नाही, उलट आहे ना, जनतेला इथं नौकर केलं त्यांनी आणि ते मालक झालेत. आणि रुबाब असा आहे की सगळं मीच करतोय, तुला जे करायचं आहे ते करून घे, तू काय माझं वाकडं करणार आहे, अशा भाषेत त्यांना उत्तरं मिळालेली आहेत. असे 100 अर्ज येतील, ते मी करायला खंबीर आहे, माझा नेता खंबीर आहे. नेत्याच्या जीवावर जर हे असतील, आता आमच्यामधलेच एक प्रकार आहे असा, BDOचं पत्र आलेलं आहे ग्रामपंचायतला, तर ग्रामपंचायत शिपायानं ते पत्र घेऊन सरपंचाच्या हातात दिल्यानंतर सरपंचाचं काम आहे, हे गावाला आलेलं पत्र आहे, हे व्यवस्थित अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे. का ते पत्र फाडून कोण आहे घाला ग्रामसेवक, अशा भाषेत जर उत्तर असतील, मग तुम्ही काय करताय नेमकं? तुम्ही दमदाटी आणि दादागिरी, मग आमदाराचं त्याला समर्थन आहे का? ह्याही गोष्टीचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. एकंदरीत विषय पाहता हे पाटवतकर ग्रामस्थांची त्यांनी समस्या मांडली आणि ही वस्तुस्थिती आहे. आम्ही व्हिडिओ बनवला किंवा यांनी बाईट दिली, आम्ही बातमी केली, हा विषय नाही. प्रत्येक जणांनी जनतेनं जागृत झाले पाहिजे आणि भ्रष्टाचार हा समूळ नष्ट झाला पाहिजे. धन्यवाद.